जुळे सोलापुरातील कुसुमराज मल्टीपर्पज हॉलजवळ उभारण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पर्ल या भव्य वास्तू प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहात पार पडलं। जुळे सोलापूर परिसरातील कुसुमाग्रज मल्टीपर्पज हॉलजवळ उभारण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पर्ल या भव्य वास्तू प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहात पार पडलं। गुरुवारी रामनवमीच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडला। या प्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्टचे संस्थापक जन्मेजय राजे भोसले आणि अध्यक्ष अमोलराजे भोसले, श्री स्वामी समर्थ पर्लचे संचालक अंकुश कुंभार, लक्ष्मण कोळी, दत्तात्रय चौगुले, गंगाधर कांबळे, नारायण सूर्यवंशी, गायक मोहम्मद अय्याज यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली। इंद्रधनुचे संचालक विकास कोळी, मकरंद जोशी, सोलापूर जनता बँकेचे महाव्यवस्थापक मकरंद जोशी, मुख्य व्यवस्थापक अतुल मखदूम, भारतीय स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक अतुल मखदूम, महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोत, युवा उद्योजक गणेश कोळी, विकास खडतकर, आनंद कुमार पाटकर, गिरीश बोरगावकर, माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे, कायदेशीर सल्लागार अजिंक्य मराठे, क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक सुनील बुरबुरे, जयेश संगा, रोहित देशमुख, मुन्ना राठोड, लाला राठोड, शिवराज स्वामी, नगरसेवक गणेश वानकर, नागेश बिराजदार, सिद्धार्थ कोळी, GM संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, आनंद कुमार पाटकर, अतुल मखदूम, विकास खडतकर, आर्किटेक्चर वीरेंद्र बोलाबत्तीन, स्ट्रक्चरल जगदीश दिड्डी यांचा यामध्ये समावेश होता। श्री स्वामी समर्थ पर्ल आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून सुमारे 1 लाख चौरस फूट क्षेत्रात होणार आहे। या प्रकल्पामध्ये टॉवर्स, 22,000 चौरस फूट पार्किंग, 1,000 चौरस फूट स्विमिंग पूल, हिरवगार लँडस्केप गार्डन, 4 लिफ्ट्स, आधुनिक सुसज्ज जिम, बिझनेस सेंटर, सोशल लाऊंज अशा अनेक सुविधा ग्राहकांना देण्यात येणार आहेत। दरम्यान यावेळी अंकुश कुंभार यांनी प्रास्ताविक करून या प्रकल्पाची माहिती दिली। अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी या भव्य गृहप्रकल्पाचं कौतुक करताना सर्व सुविधांनी सुसज्ज आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या प्रकल्पात राहण्याचा आनंद घेण्याचं आवाहन केलं। जे सोलार पॅनल्स जी आपल्या देशामध्ये मुबलक आहे, सोलार पॉवर, जसं आदरणीय नरेंद्रजी मोदी जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी म्हटलं आहे की तीच पॉवर आपण वापरली पाहिजे। आणि ते सोलार पॅनल्स आणि दुसरं वॉटर सॉफ्टनर्स ही जी प्रक्रिया करणारी यंत्र ते बसवणार आहेत ते फार आवश्यक आहे, कारण इथलं जे पाणी आहे ते थोडंसं हार्ड वॉटर आहे आणि त्याच्यात क्षाराचं प्रमाण जास्त असतं असं मला वाटतं। आणि त्याच्यामुळे हे जे वॉटर सॉफ्टनर्स आहेत ते प्लांट आहे ते फार उपयुक्त आहे आणि योग्य आहे। आणि ज्यांनी पहिलंच बुकिंग केलेलं आहे त्यांना मी खूप शुभेच्छा देते। आजकाल प्रत्येकाला वाटतं की आपला स्वतंत्र बंगला असावा, पण पैसे असले तरी योग्य ते लोकेशन्स आपल्याला मिळत नाहीत आणि मुंबईत तर नसतातच लोकेशन्स। बरेच रिडेव्हलप केलेले प्लॉट्स आपल्याला दिसतात। रिडेव्हलपमेंटला सुद्धा हल्ली फार त्याच्यामुळे काय होतं की जास्त घरं तिथे बांधली जातात आणि अतिशय सगळ्या सोयी सुविधांनी उपयुक्त अद्ययावत अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तिथे दिल्या जातात। तर मी त्यांना खूप सुयशचिंतित आहे। रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सचोटी, प्रामाणिकपणा ह्याला अत्यंत महत्त्व आहे। प्रोजेक्ट काय आहे याच्यापेक्षा प्रोजेक्ट कोण करतंय या गोष्टीला फार महत्त्व आहे। या प्रोजेक्टमध्ये त्यांनी सगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत, चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे। मी त्यांना सजेस्ट करेन, जे मी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सजेस्ट करतो की 2 गोष्टी आवर्जून करा तुम्ही। प्रोजेक्टमध्ये एक चांगलं वाचनालय द्या, लायब्ररी द्या आणि जेवढी लावता येईल तेवढी झाडे लावा। मी माझ्या रिअल इस्टेट क्षेत्रातलं यशाचं फक्त एकमेव कारण आहे ते म्हणजे पुस्तकं वाचणे। आजपर्यंत इतकी पुस्तकं वाचलेली आहेत की किती लोकांचं आयुष्य कशा प्रकारे जगलं जातं हे पुस्तकातून शिकल्यामुळे मी या स्तरावर पोचलो। तर माझं एक त्यांना कुंभार सरांना विनंती आहे की या त्यांच्या वास्तूमध्ये एक चांगलं वाचनालय करून द्यावं आणि वाचनाची आवड लावावी। या प्रोजेक्टमध्ये आपण 80 टोटल एकूण फ्लॅट घेतोय
सर्व फ्लॅट हे 2 BHKचे फ्लॅट आहेत. कोणत्याही फ्लॅटला भिंत कॉमन नाही. तुमचा आकाशातला एक बंगला असल्यासारखं घर आहे तुमचं. फ्लॅट संस्कृती म्हटलं की आपण म्हणतो भिंत कॉमन वगैरे, परंतु आम्ही इथं जे दिलेली घरं आहेत, फ्लॅट आहेत, ही तुमचे फ्लॅट नसून ही तुमची फक्त एकावरती एक असलेली घरं आहेत. हा सगळ्यात मोठा कन्सेप्ट घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. यापूर्वीसुद्धा आपण प्रत्येक वेळेला आपल्याला पहिल्या प्रोजेक्टमध्ये ज्या वेळेला बांधली त्याच्यामध्ये झालेल्या काही त्रुटी असतात, त्या दुसऱ्यामध्ये झालेल्या आपण तिसऱ्यामध्ये दुरुस्त करतो, तिसऱ्यामध्ये झालेल्या चौथ्यामध्ये, प्रत्येक वेळेला आपण या ठिकाणी काहीतरी अपडेट करून या ठिकाणी नाविन्यपूर्ण आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय.